आमच्यासारखे लोक फार सकारात्मक आहेत. सामान्य कार्यकर्ता दोन्ही बाजूने मला सांगा की आतापर्यंत तुम्हाला सकारात्मकता ही नव्हती, आता म्हणजे सगळं गमावल्यावर आता सकारात्मक वाटायला मला असं वाटत नाही कोणी काही गमावलंय. जर राज ठाकरेंनी जर गमावलं असेल सर्व काही, तुम्ही पण नाही आमचं आम्ही बघू. राज ठाकरेंनी गमावलं असेल तर मग ते अख्खं मंत्रिमंडळ जाऊन त्यांच्या काय रोज चहा पाण्याला कशाला जाऊन बसताय? म्हणजे त्यांची ताकद त्यांना कुठेतरी वळवायची आहे का वापरायची आहे ना. पण त्याच्याबद्दल एक लक्षात घ्या, ज्या दिवशी ठाकरे एकत्र आले ही एक ऊर्जा निर्माण, एक वीज चमकेल ना महाराष्ट्रात, त्या दिवशी महाराष्ट्रातलं राजकारण पूर्णपणे तुम्हाला बदलताना दिसेल. पण ते करताना लोकांची मानसिकताच बदलली. तुम्ही त्याच्यासाठी अटी शर्ती घालता की ह्याला भेटायचं नाही त्याला भेटायचं नाही. तुम्ही भेटलेले चालता, तुम्हाला भेटायला काही प्रॉब्लेम नाही. उद्धव ठाकरे अजित पवारांना भेटले तर प्रॉब्लेम नाही, राज ठाकरेंनी भेटायचं नाही, ही कसली अट? उद्धव ठाकरे अजित पवारांना कधी भेटले? मध्यंतरी त्यांची झाली ना भेट, लॉबीत झाली ना. नाही ते उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटले, त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटले, ते चालतं. अहो ते मुख्यमंत्री झाले, ते विधानसभेत आले, त्यांना उपमुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे, त्यांना भेटले तर काय प्रॉब्लेम नाही. बघा हे तुमचे प्रश्न निरर्थक आहेत आणि या तुमच्या संकल्पना सुद्धा निरर्थक. कशा निरर्थक कसं पटवून द्या? म्हणजे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले तर ते अर्थ कुठे भेटले? पुष्पगुच्छ नेऊन दिला तुम्ही, कसं काय असं म्हणता? विधिमंडळात आपण जातोय, कर्टसी असते. आणि उद्धव ठाकरे काय म्हणाले? महाराष्ट्राच्या शत्रूंशी कोणत्याही प्रकारे आपण हात मिळवणी करणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या ना. राजकारणामध्ये जेव्हा ते असं म्हणतात, शत्रू कोण आहेत महाराष्ट्राचे? कोण आहेत? ज्यांनी ही शिवसेना फोडली, मुंबईचं वाटोळं करायला निघाले आहेत. पण असं आहे की शिवसेना फोडल्याचं तर सगळ्यात मोठं खापर देवेंद्र फडणवीसावरच फोडलं जातं. हा मग तुम्ही त्यांच्याबद्दल तुमचा काही आक्षेप नाही आहे ना. मग तुम्ही भेटताना जाऊन पुष्पगुच्छ देता. अहो उद्या जर मला मी देवेंद्र फडणवीसांना पुस्तक पाठवलं परवा, म्हणजे काय झालं? त्यांना जर मिठी मारली मी का आता मी तुमच्याबरोबर जुळ. या देशाच्या महाराष्ट्रात किमान राष्ट्रीय संस्कृती आम्ही पाळतो. समोर आलेला माणसा नमस्कार तर करणार ना आम्ही. राज ठाकरेंना नमस्कार करायला परवानगी आहे? आता मला पार्लमेंटच्या लॉबीमध्ये मधल्या काळामध्ये अमित शहा आले समोर, नमस्कार केला. जाताना त्याने माझ्या खांद्यावरती हात टाकला. का हात झटकून टाकू का? ए चल, ऐसा होता है क्या कभी? गृहमंत्री आहेत राज्याचे, नमस्कार कैसे हो आप? ठीक आहे. तर म्हणजे मला जे म्हणायचं आहे, मला जे लिहायचं आहे ते मी करतोय ना. तर थोडक्यात म्हणजे राज ठाकरेंनी नमस्कार वगैरे केला तर तुम्हाला चालणार आहे, पण त्यांनी घरी बोलवायचं नाही असं म्हणणं आहे. हे तुमचे खूप व्यक्तिगत प्रश्न आहेत अशा प्रकारे. नाही, त्यांनी सांगितलं ना घरी, त्यांना तुम्ही त्यांच्याबरोबर शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्येच होतं ना की त्यांच्याबरोबर उठबस करू नका तुम्ही म्हणून. हे तर छापून उद्धव ठाकरेंनी कोणाची नावं घेतली नाहीत. कोणाची नावं नाहीत घेतली त्यांनी. महाराष्ट्राच्या शत्रूशी आपल्याला यापुढे हात मिळवणी करता येणार नाही, एका वाक्यात त्यांनी सांगितलंय. आणि त्यांना काय सांगायचं म्हणजे कुणाबद्दल बोललेत ते? नाही ते राज ठाकरेंना कळलेलं आहे. नक्की 100% राज ठाकरे तेवढे हुशार आहेत. अच्छा. ते व्यंगचित्रकार आहेत, ते उत्तम वाचक आहेत आणि ते चांगला विचार करतात. पण लोकांना कळू नये, तुम्हाला राज ठाकरेंना कळावं. तुम्हाला राज ठाकरेंची चिंता करण्याचं कारण नाही, मी त्यांना चांगलं ओळखतो. आम्हाला कोणाची, आम्हाला सगळ्यांची चिंता. आता असं आहे की आम्हाला सगळ्यांची चिंता करायचं नशिबात येऊन पडलेलं आहे. सगळ्यांच्याच बद्दल चिंता करावी लागते. लक्षात घ्या, ती दोन रक्ताची नाती आहेत ना, त्यांना एकमेकाचा निर्णय घेऊ द्या ना. काही काळ आम्ही कोण म्हणणार त्याच्यामध्ये? आक्षेप लोक म्हणतात की त्यांच्या जवळचेच ते होऊ देणार नाहीत. कोणी जवळचं नसतं रक्ताच्या नात्यापुढे. अच्छा. बाळासाहेब ठाकरेंचं तुम्ही त्या काळातले विचार ऐकले पाहिजेत. राजकारणापेक्षा रक्ताची नाती घट्ट असतात, ते सुप्रिया सुळे पण म्हणायच्या. बरं, पण ते पुढे काय झालं? मग भावाला भेटतात ना त्या. पण ते शेवटी राजकारण रक्ताच्या नात्यांपेक्षा महत्वाचं कसं असतं हे आम्ही ठाकरेंकडेही बघितलं आणि पवारांकडेही बघितलं. राजकारण महत्वाचं असतं, रक्ताची नाती नाहीत. हे सगळं बोलायला सगळे नेते फक्त बोलायला असतं ते, की प्रत्यक्षामध्ये काय आहे तो सगळा इतिहास महाराष्ट्राच्या समोर आहे. ठीक आहे, नवीन इतिहास लिहायला घेऊ आपण. पण संजयजी, बाळासाहेबांनी म्हणजे अगदी